कच्च्या आंब्याचं साठ. हे बघ कच्चे आंबे घेतलेले आहेत आपण. आता हे आपण हळूहळू सोडून घेतो आहे. कच्चे आंबे बघा असे पूर्ण साल काढायचे. नंतर हे आपण शिजवून घ्यायचे चुलीवरती. हे सर्व आंबे आपण शिजायला टाकलेले आहेत. हे बघा आता जवळजवळ खूप वेळ झाला शिजलेले आहेत आंबे. आता आपण ते हळूहळू काढून घ्यायचे आहेत. हे बघा आता एक पहिला आंबा आम्ही काढून घेतो आहे ताटामध्ये. हे पहिला, दुसरा, असे हळूहळू आपण सर्व आंबे बाहेर काढून घ्यायचे. हे बघा प्रॉपर शिजलेले आहेत. हे बघा चांगलं पाण्याला उकळी आलेले, चांगले शिजून आलेले आहेत आंबे. आता हे हळूहळू म्हणजे सर्व आंबे बाहेर काढून होतील. हे बघा आपण सर्व आंबे आता बाहेर काढून घेतलेले आहेत. आणि आता हे बाहेर काढलेले आंबे जे त्याचा आपण गर काढून घ्यायचा आहे. हे बघा आता मी गर काढायला चालू केलेलं आहे. असे बाट सोडून बाकी सर्व वरचा जो गर असतो तो सर्व येईल त्याच्यामध्ये. सर्व गर काढून घ्यायचा सर्व आंब्यांचा. हे बघा हे आपला आंब्यांचा गर काढून झालेला आहे. आता तो आपण मिक्सरला लावणार आहोत. ते बघा आता गर जो आहे तो आपण आता भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि आता मिक्सरला लावून आपण बारीक करणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये जाड कोणताही असा गर राहणार नाही. एकदम मिश्रण चांगलं होईल त्याचं. आता मिक्सरला आपण लावलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे बघा आता आपलं ग्रेव्हीसारखं तयार झालेलं आहे. हे अशा प्रकारे आपण सर्व गर आहे तो मिक्सरला लावून घ्यायचा आणि या टोपामध्ये आपण काढून घ्यायचा प्रॉपर बारीक होऊन. आता हा जो गर आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची, जेणेकरून ते साठ जरा गोड होईल. आता हे साखर टाकलेली आहे आणि नंतर ते आम्ही गरम करणार. आता हे आपण गरम करायला घेणार आहे आणि पूर्ण साखर विरघळेपर्यंत पूर्ण आपण गरम करणार आहे आणि ढवळून घेणार आहे. हे बघ गरम होते. हे पूर्णपणे साखर जी दिसत आहे आपल्याला ती पूर्णपणे विरघळली पाहिजे. चांगल्या प्रकारे बघा आता पेस्ट तयार झालेली त्याची चांगली. अजून थोडा वेळ आपल्याला गरम करावं लागेल. गरम करून झाल्यावरती प्रॉपर पेस्ट बनल्यावरती थोडंसं थंड करायला ठेवायचं. हे बघा आता आपली पेस्ट रेडी झालेली आहे आणि ते आता आपण ताटामध्ये आपण साठ करायला घेणार आहोत. ती पेस्ट पूर्ण आपण ताट बघा साफ करून घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल लावता येतं ताटाला आपण आणि ताटाला तेल लावून झालं. हे बघा प्रॉपर तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ते चिकटणार नाही नंतर. आणि नंतर आपण हे जो पेस्ट आहे ती आपण पूर्ण ताटामध्ये पसरवून घ्यायची. हे बघा प्रॉपर करून घ्यायची आणि नंतर ते आपण प्रॉपर झालं की सुकायला ठेवायचं उन्हामध्ये. 2-3 दिवस लागतात सुकायला. एकदा सुकलं की मग पुन्हा पलटी करायचं आणि ते पुन्हा सुकवायचं. हे बघा आता मी सुकत टाकलेलं उन्हामध्ये. आता हे बघा 1, 2, 3 सुकत टाकलेले आहेत. आता हे सुकली की परतणार आणि पुन्हा ते प्रॉपर सुकल्यावरती साठ रेडी होणार आपली. थँक्यू.